नमस्कार. आज आपण अशा एका मराठवाड्यातील शेतकऱ्याला भेटण्यासाठी जाणार आहोत की ज्यांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिले आवाकाडो उत्पादक म्हणून एक नावारूपाला आलेले आहेत आणि त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. ते आहेत आपल्या बीड जिल्ह्यातील शिवणीचे परमेश्वर थोरात साहेब. ॲक्च्युली यांच्यासोबत भेटीचा हा दुसरा योग आहे. 2 वर्षापूर्वी मी यांच्याकडूनच प्लांट घेतले होते आणि जे की खूप छान ग्रो झालेले आहेत आणि खात्रीशीर रोपे असल्यामुळे मी परत एकदा त्यांच्या नर्सरीला भेट देण्यासाठी चाललेले आहे. आणि मला आवर्जून त्यांच्या आवाकाडोच्या बागेलाही भेट द्यायची होती. त्याच्यामुळे मी आज वेळ काढून निघाले होते. रस्ता थोडासा डोंगराळ भागातला आहे, पण जिथं आपल्याला खात्रीशीर प्लांट मिळतात तिथं जायला काही हरकत नाही. थोडी वाटवाकडी केली तरी काही चालते. मोठ्या गाड्यांसाठी हा रस्ता ओके आहे. फक्त 4 व्हीलर ज्यांचं ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे त्यांना थोडीशी अडचण येते. हे इकडल्या साईडला डोंगर आणि इकडल्या साईडला शेती असं, आणि शिवणी गावाच्या थोडंसं 1 ते 1.5 किलोमीटर पलीकडे त्यांचं शेत आहे. त्यांनी इकडे शिफ्ट केलेली आहे आता त्यांचं जे नर्सरी आहे. सुरुवातीला त्यांची अगदी हायवेला रोड टच होती आणि 2 मिनिटाच्या अंतरावरच आपण आहोत. पोचलेले आहे मी त्यांच्या फार्मवरती. यांच्याकडे विविध प्रकारचे सगळेच व्हरायटीचे फळं आहेत. यांच्याकडून मी ऑल स्पाइस आहेत, मसाल्याचे प्रोडक्ट आहेत, फळं आहेत, सर्व आंब्याच्या सर्व जाती यांच्याकडे मिळतात. आणि विशेष म्हणजे आवाकाडोच्या 3 जाती यांच्याकडे आहेत. 2 इंडियन व्हरायटी आणि 1 विदेशी आहे. हॅश व्हरायटी आहे, पिंकटन आहे, अर्का सुप्रीम आहे. मी यांच्याकडून 2 वर्षापूर्वी अर्का सुप्रीमच्या 3 कलम घेऊन गेलेले होते, जे की माझ्या आत्ता छान ग्रो होत आहेत. महाराष्ट्रातील पहिले आवाकाडो उत्पादक शेतकरी म्हणून यांचं नावलौकिक आहे. नर्सरीमध्ये गेलं की खरंच खूप छान वाटतं. सगळ्या प्रकारचे झाडं पाहायला मिळतात आपल्याला. हे किवीचं झाड आहे आणि हे जे दिसत आहेत आपल्याला हे सगळे आवाकाडोचे कलम आहेत. आवाकाडोचे जे कलम आहेत ते ऑलरेडी सर्व बुक आहेत. यांना अगोदरच प्री बुकिंग करून ठेवावं लागतं, त्याच्याप्रमाणे ते ऑर्डर्स देतात. त्यांनी मला सगळ्या प्रकारचे झाडं दाखवले. मी यांच्याकडून बरेचसे रोपं खरेदी केलेले आहेत. लाल केळी आवाकाडोच्या माझ्याकडे असल्यामुळे मी नाही घेतले ते, पण बाकीचे तेजपत्ता, लवंग, त्यांनी पूर्ण जे त्यांची नर्सरी आहे ती दाखवली मला. त्यांच्याकडे काळी हळद आहे, म्हणजे प्रत्येक प्रकारचं फळ आहे. आंबे आहेत, आंब्याचे भरपूर साऱ्या व्हरायटीज आणि कलम त्यांच्याकडे आहेत. मला जे हवे होते त्याच्यातले मला फक्त काजू आणि पीच मिळालं नाही. बाकी मी यांच्याकडून तेजपत्ता घेतलं, किवी घेतले, कॉफीचं एक झाड मी खरेदी केलं आणि लाल केळीचं एक खरेदी केलं. मला ब्लू जावा हवं होतं पण ते यांच्याकडे काही अवेलेबल नाही झालं. नंतर मी स्ट्रॉबेरीचे 2 प्लांट घेतले यांच्याकडून आणि पांढरी जांभळ एक घेतली मी आणि आपलं कलकत्ता पान एक घेतलं. असे मी बरेचसे प्लांट यांच्याकडून घेतले, म्हणजे जे आपल्याकडे नाही आहेत आणि जे मला हवे होते ते मिळाले. फक्त माझ्या लिस्टमधले 1-2-3 प्लांट मला नाही मिळाले. ते मी कुठे दुसरीकडे नर्सरीमध्ये पाहणार आहे, नाही तर मग यांनाच मी ऑर्डर देऊन ठेवलेली आहे. मला लिचीचं हवं होतं, प्लम म्हणजे आलूबुखारचं हवं होतं आणि काजूचं एक हवं होतं आणि अंजीर. यांच्याकडे अंजीर पण नाही भेटलं मला, त्याच्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे आपण नेक्स्ट याला पाहूयात, किंवा मग ते म्हटले की मी तुम्हाला पोच करून देईल. यांच्या बागेमध्ये अशी खूप काही वेगळी युनिक झाडं होते. त्यांनी मला कॉफीचं पण झाड दाखवलं आणि विशेष म्हणजे कॉफी आपल्याकडे येते आणि खूप छान आणि बंचनं कॉफी येते. ते मला तेच दाखवण्यासाठी आले होते. मी तुम्हाला दाखवते कॉफी. ही पहा, अशी बंचनं आली आहे. ही आता हिरवी आहे, पिकल्यानंतर ही लाल होते आणि लाल झाल्यानंतर आपण ही तोडून
आपण स्वतः ते घरी वाळवतो आणि वाळल्यानंतर आपण ते वापरू शकतो घरी. नंतर यांच्याकडे मियाझाकीचं पण प्लांट आहे. यांच्याकडे अवाकाडो, मला यांनी खूप वेगवेगळे प्लांट दाखवले जे की मी कधी म्हणजे फक्त ऐकले होते आणि पाहिलं नव्हतं. त्याच्यातलंच एक झाड म्हणजे याचं छोटा पेरू, म्हणजे एकदम मिनी पेरू आहे. हे यांच्याकडले नारळाचं झाड आहे. ग्रीन डाफ व्हरायटी आहे, जी की 3 ते 4 वर्षामध्ये याला आता नारळ सुरुवात झालेली आहे. बरं बरं बरं. आवाकाडोचं पण खूप छान त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे डोंगराळ शेती असून पण छान. हे मला आपली याचं पिस्ताचं प्लांट त्याने दाखवलं. या पिस्त्याच्या प्लांटला 2.5 वर्ष झालेली आहेत. आता 6 महिन्यानंतर किंवा आता 3 वर्षाचं प्लांट झालं की याला चालू होईल. मी पाहिलं होतं एका शेतकऱ्याचा हा प्रयोग पण यशस्वी झाला आहे पिस्त्याचा, आणि इथं पण मी ते प्लांट पाहिलं. नंतर यांच्याकडे अजून एक मला छान असं झाड वाटलं ते म्हणजे पेरू. हा जगातील सर्वात छोटा पेरू आहे आणि जो की आपल्या बोराच्या आकाराचाच असतो आणि तो लाल होतो. मी तुम्हाला दाखवते. त्यांनी मला एक तोडून दिला. हे पहा, तुलाच देते हा एवढाच साईजचा पेरू राहतो आणि हा खायला थोडासा आंबट आणि गोड राहतो. हा ना, दाखवते कसं बी. हे पहा, बिया त्याच्याला, आणि आपल्या नॉर्मल पेरूपेक्षा बिया थोड्याशा सॉफ्ट आहेत. बाकी पेरूच टेस्ट तेवढा खूप डिफरंट आहे. पाणी आहे याच्यामध्ये जास्त आणि आंबट आणि गोड टेस्ट आहे त्याची. लिचीचं पण नाहीच आहे. लिचीचं पण, लिची, पीच. आता त्यांनी मला मेन आपण ज्याच्यासाठी आलो होतो ते अवाकाडोचे प्लांट आणि फ्रुटिंग दाखवण्यासाठी त्यांनी आणलं होतं. खूप छान फ्रुटिंग झाले होते, याला सेट झाले होते. हे त्यांनी आता मध्ये मध्ये जे आहे ना ते अर्का सुप्रीम आणि हॅश व्हरायटीचे प्लांट जास्त त्यांनी लागवड केलेली आहे अशा याच्यामध्ये. त्यांनी 2 प्लांट डेमो दाखवण्यासाठी म्हणा किंवा आलेल्या लोकांना पाहण्यासाठी अवाकाडो ठेवलेले आहेत. पण त्यांच्या अवाकाडोचे जे बुकिंग आहे ना ते ऑलरेडी झालेलं होतं. आपल्याला अवाकाडो मिळणार नव्हता, फक्त पाहायचं होतं. आणि अशी त्याचं जे हार्वेस्टिंग पिरियड आहे ना तो ऑगस्टमध्ये येतो, त्याच्यामुळे त्याला वेळ होता. ते पाहूनच खूप छान वाटलं अवाकाडो. हे पहा तुम्ही, असे बंचनं लागले होते. हे अवाकाडो. याच्यामध्ये ह्यांचं संशोधन आहे शिवराज. महाराष्ट्रातले पहिले अवाकाडो उत्पादक. हे पिकलं असं कधी ओळखायचं आपण? मला ॲक्च्युली यांचंच तोंडून ही सगळी माहिती द्यायची होती, पण माझ्याकडे ब्लूटूथ स्पीकर मी घेऊन नव्हते गेलेले, त्याच्यामुळे आवाज क्लिअर येत नव्हता. म्हणून मी तुम्हाला सांगते. हे पर प्लांट त्यांनी 100 रुपये याप्रमाणे बुक केलेलं होतं लोकांनी ऑलरेडी. प्री बुकिंगच होते, कारण खूप एक्सपेन्सिव्ह मार्केटिंगचं फळ आहे हे. महागड्या फळामध्ये एक आपण म्हणतो, एक पीस 100 रुपये प्रमाणे बुक झालंय. आपल्याकडे एकच झाड. त्यांनी मला दुसरं पण प्लांट दाखवलं. तुम्हाला ते कलर, त्यांनी 2 प्लांट फुटिंगला पकडलेले आहेत. हे ऑल स्पाइस शिवराज, माझं पण खूप सुंदर आले. ते हे नाही रे, मसाल्याचं टाकून. म्हणजे माझी हीच आहे का? हे पहा, हे खूप ग्रीन आहे, डार्क ग्रीन. आणि जेव्हा ते हार्वेस्टिंगला येतं की म्हणजे मॅच्युअरी होतं ना तेव्हा थोडंसं हलकं पिवळा कलर दाखवतं. बंच टू बंच असे लागले होते झाडं. हे त्यांची डाळिंबाची बाग आहे आणि डाळिंबाच्या बागेमध्ये त्यांनी
आता हॅश व्हरायटी लावलेली आहे. त्याने त्यांच्या बागेतले काही डाळिंब पण आम्हाला दिले टेस्टसाठी. आणि कलर आणि चव खरंच ठीक आहे, color अप्रतिम यायला होती. म्हणजे याच्या मागे शेतकऱ्याचं कष्ट आहे हे दिसून येतं. त्यांनी डाळिंब दिले आम्हाला खाण्यासाठी. विचारायचं होतं, माहिती होती. आवळे पण यांच्या शेतातले मी आणले. मेन आवळे तेच पण होतं खूप छान होते. मार्केटिंग. ॲक्च्युली पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्हाला थोडीशी गडबड करावी लागली. आता हॅश लावली आहे का? हे पहा, हे हॅश व्हरायटीचे प्लांट आहे. पानामध्ये थोडासा फरक आहे, बाकी जास्त काही नाही दिसून येत. डोंगर क्षेत्र असल्यामुळे आपली ही जमीन आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप. नाही पाणी हो पाण्याचं ते मिश्र आहे. खूप काही माहिती मिळवली, म्हणजे खूप काही माहिती झाल्या. नवीन नवीन प्लांट पाहता आले, काही नवीन झाडाची खरेदी झाली. हे अवाकाडोचे कलम आहेत सर्व आणि सर्व बुक आहेत. ॲक्च्युली माझं असं होतं की आपण जे खजूर लावलेले आहेत डेट, त्या दोन्ही झाडाच्या मध्ये एक अवाकाडो लावायचा असं प्लॅन होता आमचा. त्याच्यासाठी मी आज चौकशी करण्यासाठी आले होते की एका एकरामध्ये 300 प्लांट लागतात. एका प्लांटची किंमत त्याच्या व्हरायटीनुसार आहे. इंडियन व्हरायटी ज्या आहेत अर्का सुप्रीम आणि त्या 300ला आहेत. हे लाल केळी आहे. बघायचा बुंदा पण लाल आहे आणि केळी पण याला लालच येते. बिरी ना मी घेतलेलं दाखवते तुम्हाला. स्ट्रॉबेरी आहे, तेजपत्ता आहे, हे काळी मिरी, हे दालचिनीचं आहे, हे कॉफी, हे कॉफी आहे, हे किवी, हे किवी आहे हे लाल आणि हे लाल केळी आहे. आणि हे आणि हे लिचीचं ते पाहत होते पण लिचीचं मला नाही भेटलं, त्यामुळे कॉफीचेच 2 होते. हे पहा, अशी कॉफी बंचून आलेली. त्यांनी आम्हाला त्यांच्या तोतापुरी आंब्याचे आंबे पण येताना दिले. अशी ही स्मॉल आणि छोटीशी भेट. खूप छान वाटलं भेटून खरं.